लवकरात लवकर सुरुवात प्लीज. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय की टीम दाकेवाडी आणि बॅटिंग करणारी टीम अर्थातच ज्योतिर्लिंग घोटील. पंचांचा इशारा येतो यस. सामन्याला होतोय सुरुवात. ज्योतिर्लिंग घोटील संघ ओपनिंग पेअर सदा स्ट्राईक वरती आहेत आणि सचिन नॉन स्ट्रायकर एंड वरती बॉलिंग मार्क वरती आहेत गोलंदाज मारुती. पहिला चेंडू चांगला होता, तेवढाच आत्मविश्वासाने स्टीअर केलं. थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय, 1 रन जरूर मिळते. दुपारच्या भोजनाच्या सत्रानंतर मात्र थोडासा किळसवाना आळस हा अंगावरती जरूर आलाय, परंतु हा आळस झटकणार हा सामना असेल याची शंका नाहीये. मागील सामना काय दर्जेदार झाला होता. 2 वेळेला अशा प्रकारची संधी या संघाच्या समोर आली होती, जिथे मात्र त्यांनी 2 बॉल 12ला डिफेन्स केले. पहिल्यांदा कैलासवासी प्रवीण स्मृती संघाच्या विरुद्ध वाईट बॉल यस. त्याच वेळा देखील 2 बॉल 12चं समीकरण होतं जय हनुमान मित्र मंडळासमोर. आणि आता देखील सांगायचं म्हटलं तर त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु शेवटचा चेंडू काय अप्रतिम वाईड यॉर्कर टाकला गेला. अतिशय ड्रीम चेंडू असतो प्रत्येक गोलंदाजाचा की मी वाईड यॉर्कर टाकू शकतो का, आणि हो तो मात्र दाखवला गेला आणि ज्याच्या बलबुत्यावरती त्या संघाने विजय संपादित केला. मोठा फटका खेळला गेलाय जरूर मिड ऑफच्या डोक्यावरून. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी चेंडूला चेस करतायत, गॅदर करतील तोपर्यंत मात्र वेगाने 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्वपूर्ण असे षटक आहे. प्रत्येक खेळाडूचा एक मनसुबा असतो की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करून एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देणं, आणि हीच काहीशी सुरुवात आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. मारुती पुन्हा एकदा यावेळेस लोअर हलकासा ओव्हर पिच चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. 8 रन 8 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात. घड्याळीचे काटे सांगतायत की ठीक 2:45 वाजलेत. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा पुढून खेळण्याचा प्रयत्न, नीटचा संपर्कात येत नाहीये चेंडू. बॅटीची इनसाइड एज हे चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू. आतापर्यंत चेंडूची जर सांगायची म्हणजे 4 चेंडू झालेले आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 8 धावा या अंकित केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी, परंतु यावेळेस चेंडू काटा बदलतोय, गरकाना आतमध्ये येतोय. मारुतीला मिळते मोठं यश आणि फलंदाज इथं मात्र बाद होईल, तो म्हणजे सदा. सदा इथे मात्र एक मोठा फटका खेळून थोडासा शांत आणि संयमाने टिकू शकला नाहीये, परंतु गोलंदाजाने टाकलेला हा इन स्विंगचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, त्रिफळा उद्ध्वस्त करत एक मोठं यश इथे मात्र संपादित केलंय गोलंदाज मारुती यांनी. तर बघा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मारुती यांची. चेंडू आतमध्ये आला, त्रिफळांचा वेध घेतला. विकेट टू विकेट गोलंदाजी सर्वाधिक घातक ठरते, कारण की खूप कमी वेळेला असं आपल्याला पाहायला मिळतं की चेंडू असे टप्पा पडल्यानंतर आत बाहेर फिरतात, आणि ही जी ॲबिलिटी ज्या गोलंदाजांकडे असते ना, त्या गोलंदाजांनी सातत्याने एक वेगळा ठसा बिंबवलाय, आणि त्याच मधला हा एक गोलंदाज मारुती खूप चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू, कदाचित बॅटीची इनसाइड एज घेतलीये का? यस, पंचांकडे दात, पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू बॅक अजून एक मोठा झटका टीम बॅटिंग करणारी अर्थातच ज्योतिर्लिंग घोटील संघाला. मारुती काय कर्दनकाळ बनलाय फलंदाजांचा. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं घेऊन येतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा आसमान दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट होत आहेत, आणि इथे आपण पाहतोय की दुर्दैवी घटना मैदानाच्या आतमध्ये दुसरी घडते. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये मारुती यशस्वी होत आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली आहे मित्रांनो. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला गेला होता टीम डाकेवाडीच्या माध्यमातून,
त्या निर्णयाला अनुसरून इथे गोलंदाजी केली जाते. कौतुक 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 करावं लागेल मारुती यांचं. ड्रीम स्मेल आपल्या क्रिकेटिंग करिअरचा या आघाडीच्या आणि पहिल्या हंगामाच्या टुर्नामेंटमध्ये दाखवतायत. षटकाचा होतोय खेळ समाप्त. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अभि आलेत. राईट मोर द विकेट संतोष. ओहो हो हो, अतिशय सुंदर, अतिशय देखणा चेंडू. बाईकच्या माध्यमातून एक जरूर मिळतोय, परंतु ज्या प्रकारे चेंडू टाकला गेला होता ना, फलंदाजाला निरुत्तर केलं. समजू देखील शकला नाही की चेंडू पडल्यानंतर कधी यष्टीरक्षकाच्या हाताकडे गेला. संतोष जर्सी नंबर 25 मैदानाच्या आतमध्ये आलाय आपल्या टीमसाठी. डाकेवाडी टीमची कदाचित गोलंदाजीची स्ट्रेंथ अतिशय मजबूत दिसते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅड लाईन वरती चेंडू आदळतोय. दिमागदार गोलंदाजी, विकेट टू विकेट, लेंथ टू लेंथ, आणि याच्यावरती विश्वास दर्शवलाय की आम्हाला वेगावरती कंट्रोल नकोय, वेगावरती भर नाही द्यायचा, आम्हाला कंट्रोल हवाय, टप्प्यांवरती कंट्रोल हवाय. आणि हेच मात्र केले जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. सातत्याने फलंदाजांना इथे फसवलं गेले. पॅडलाईन वरती टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा, इथे मात्र वाईट बॉल येतोय. अवंतराच्या माध्यमातून 1 रन जरूर मिळेल मित्रांनो. आणि या अवंतराच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती थोडीशी लुकबुक, थोडीशी हालचाल काहीशा कालावधीनंतर आपल्याला पाहायला मिळते. 9-10 धावा, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय टोलवलंय जरूर, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये हा चेंडू मात्र जाऊन विसावतोय. मोठे फटके थांबलेत. पहिल्या षटकामधला मारुती यांच्या विरुद्ध लगावलेला तो चौकार सदा यांच्या माध्यमातून असं वाटलं होतं की हा संघ आल्या आल्याच कुरगोडी करतो की काय, हा संघ आल्या आल्याच चार्ज घेतो की काय, परंतु गोलंदाज मारुती आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की गोलंदाज संतोष, दोनही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह खेळ दाखवलाय. ऑन साइडला मोठा फटका, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूर आहे, पंचांचा इशारा अद्याप येतोय. यस, या 4 धावा मिळत आहेत. धाव फलकावरती काहीशा कालावधीनंतर एक ब्लास्ट झालाय, जो मात्र आशेचं किरण दाखवतोय की हो, डाकेवाडी संघाच्या विरुद्ध खेळत असताना घोटीलचा संघ आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल. अशाच प्रकारे थोडंसं धाडस स्वीकारावं लागेल, थोडीशी रिस्क घ्यावी लागेल, कारण की धावसंख्येचा आलेख हा थोडासा उतरता आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मध्येच असे 1-2 स्पाइक जर का धावफलकाच्या आलेखावरती जर पाहायला मिळाले तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये हा संघ जाऊन थांबेल. आणि घोटील संघाचा हा देखील प्रामाणिक प्रयत्न असेल की आम्ही प्रयत्न करू. बॅकफुटला जाऊन जागा बनवली आहे, पॉइंट्स मधून चेंडू सरसावतोय डीप पॉइंट मध्ये. खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप बघा, काय देखणं बॅकअप आहे. अपेक्षा देखील नव्हती की वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू एवढ्या लांब जाऊन चेंडूला थांबवेल. कम्मालीचा बॅकअप, कम्मालीचा बॅकअप. प्रामाणिक प्रयत्न म्हणतात मित्रांनो याला, डेडिकेशन यालाच तर म्हणतात. समर्पण काय असतं हे मात्र दर्शवलं गेलं. आताच्या 3 धावा, आताच्या 3 धावा येत आहेत. खोलात टाकला होता, चेंडूला खोदून जरूर काढलाय. पॉइंट वरतून चेंडू येतोय. 1 रन कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. बघा, मागील काही चेंडूंवरती सातत्याने धावसंख्या स्थिरावलेली होती, कुठल्या प्रकारे धाव येत नव्हती, परंतु या मागील काही चेंडूंवरती आपण पाहतो की दोन्ही फलंदाजांनी सिंगल डबल वरती भरोसा दर्शवलाय. एक बेसिक क्रिकेटचा रूल अपनावलाय आणि ज्यामुळेच आपण पाहतो की 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन थांबतोय 20 रन ऑन स्कोर कार्ड. 20 रन, 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10.00 ची सरासरी इथे मात्र गाठली गेली. या सरासरीने जर का धावा येत राहिल्या तर 40 ते 45च्या घरामध्ये हा संघ मजल मारू शकतो. आणि याच मैदानाचं मी एक म्हणेन की फायटिंग स्कोर 40-45चं घर आहे.
तुम्ही 40च्या आसपास जाऊन पोहोचता ना त्यावेळेला मात्र तुमच्या गोलंदाजांमध्ये एक आत्मविश्वास बळावतो. आणि जर का तुम्ही 30च्या आतमध्ये असाल तर मात्र गोलंदाजांवरती एक दडपण असतं त्या धावांना डिफेन्स करण्यासाठीच. आणि हाच एक प्रयत्न कदाचित घेऊन घोटीलचा संघ मैदानात आलाय की आम्ही 40 प्लस करण्याचा प्रयत्न करू आणि त्या अनुषंगाने धावसंख्येची सरासरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा 10.00च्या सरासरीने. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते. 5 चेंडूंचा खेळ माफ करा दीपक आलेत नवीन गोलंदाज. दीपक आलेत नवीन गोलंदाज. गणेशनगर मत्रेवाडी विरुद्ध श्रीमूर्ती सलतेवाडी. त्रिमूर्ती सलतेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचंय. सलतेवाडी विरुद्ध मत्रेवाडी ही मॅच आहे. तर त्रिमूर्ती आणि त्यांच्या विरोधी संघाला अर्थातच मत्रेवाडीचा संघ आपणास विनंती करतो आम्ही की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं. आम्ही आपली आतुरतेने वाट पाहतोय कारण की इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेणारच आहोत. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूयात. घेऊन जाऊयात सामन्याच्या दिशेने जिथे मात्र आपण पाहतो की वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक सांघिक तिसरं षटक इथे मात्र हाताळलं जात आहे गोलंदाज दीपक यांच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की 22 रन्स या अंकित केल्या गेल्यात. 22 धावा. थोडंसं शांत क्रिकेट दुपारच्या सत्रामध्ये आपण निश्चित स्वरूपाने आलोय. अंगावरती थोडंसं आळस जाणवतोय मला असं वाटतं प्रेक्षकांच्या आणि आमच्या ऑफिशियल्सच्या देखील. भोजनाच्या कार्यक्रमानंतर परंतु हा आळस झटकला जाईल या मॅच मध्ये. लाऊड अपील परंतु पंचांनी मात्र दात फिटाळले. 2 धावा खूप वेगाने कंप्लीट केल्यात. बघा पहिली धाव ज्या वेगाने कंप्लीट केली गेली आणि त्याच्यानंतर जो क्विक कॉल दिला गेला हो ये तुला यायचे सेकंडसाठी आणि ज्या प्रकारे रिस्क घेतली गेली आणि गरज आहे रिस्कची कारण की धावसंख्या वेगाने येत नाहीयेत. मोठे फटके थोडासा वेळ झाले थांबलेत. या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त आपल्या 2 चौकार वगळले तर इतर कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये सध्या तरी. बॅटीचे आउटसाइड एज घेत चेंडू मात्र जातोय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये. प्रयत्न केला गेला होता यष्टीरक्षकाच्या माध्यमातून परंतु थोडासा हतबल ठरला तो कारण की डिस्टन्स खूप मोठं होतं. रीच नव्हता तेवढा मोठा परंतु प्रयत्न चांगले होते. 1 रन ऍड होतोय. दीपकने कम्मालीची गोलंदाजी केली. याआधी जर सांगायचं म्हटलं तर संतोषने देखील खूप चांगला मारा केला गेला होता आणि त्याच बलबुत्यावरती आपण पाहतो की हा संघ एक पकड बनवतोय. पुढून खेळण्याचा प्रयत्न हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. नीटचा चेंडू पकडू शकले नाहीये. रनआउटची संधी जरूर निर्माण झाली असते. थोडंसं गटाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिथे. ओव्हर होते 3 ओव्हरचा समाप्त होतोय खेळ आणि स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. 26 धावा स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. सलतेवाडी विरुद्ध मत्रेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत आहोत आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. टीम सलतेवाडी आणि त्याचबरोबर टीम मत्रेवाडी आपणास दोघांनाच विनंती करत आहोत की इनिंग ब्रेक मध्ये आम्हाला टॉस कंप्लीट करायचा आहे तर कृपया करून लवकरात लवकर आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की अवघ्या 26 धावा अंकित केल्या गेल्यात. कम्मालीची गोलंदाजी या षटकामध्ये दीपकच्या माध्यमातून हाताळली गेली. अवघ्या 6 धावा खर्च करत आपल्या टीम साठी मात्र एक योग्य षटक हाताळलंय दीपक यांच्याकडून. शेवटचं षटक घेऊन येतील गोलंदाज गणेश. पहिला चेंडू तर खूप चांगला टाकलाय गणेश यांनी. सडपातळ शरीर यष्टीचे गोलंदाज 8 ते 10 पावलांची त्यांची धाव आणि अचूक टप्प्यावरती मारा केला गेला होता जो मात्र फलंदाजाला समजू शकला नाहीये. अभि पुन्हा एकदा आउटसाइड एज. यष्टी रक्षण थोडस गच्चाळ होतंय. रनआउटची संधी निर्माण जरूर झाली आहे आणि संधीचं केलं गेलंय सोनं.
गुड प्रेझन्स ऑफ माइंड. इथे मात्र आपण पाहतोय गणेशच्या माध्यमातून लगेचच नॉन स्ट्रायकर एंड वरती उभी असलेल्या फलंदाजाच्या दिशेने तो धावला, चेंडूला गॅदर केला आणि स्टंपावरती चेंडू लावत फलंदाजाला मात्र दाखवलाय घरचा रस्ता. सफलता प्राप्त होते अजून एक टीम डाकेवाडीला. फलंदाज आलेले आहेत नवीन मैदानाच्या आतमध्ये सुरेश पुजारी. जर सांगायचं म्हणलं तर काही क्रीडा रसिक आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवतायत या टीम मधील सर्वाधिक हार्ड हिटर जर का कोण फलंदाज असेल तर तो म्हणजे सुरेश पुजारी आहे. आणि सुरेशचं एवढ्या लेट येणं हे काय आम्हाला समजत नाहीये. जवळजवळ सांगायचं म्हणलं तर इनिंग संपुष्टामध्ये आली आहे. शेवटचे 4 बॉल आहेत आणि सुरेश नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. तर स्ट्रॅटेजी जरूर आपल्या समोर सर्व्हिस स्पष्ट होईल. शेवटचे 3 बॉल शेष आहेत. सुरेश स्ट्रायकर एंड वरती आहेत. धावचीच्या माध्यमातून अभि देखील बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. वाईड बॉल आहे. येस सॉरी वाईड बॉल आहे. वाईड प्लस रनआउट आहे. म्हणजे 4 बॉल बाकी आहेत. सुरेशच्या वाट्याला 4 बॉल आलेत आणि या 4 बॉल मध्ये सुरेश किती रन गोळा करणार यावरती भवितव्य निर्भर आहे टीम घोटील संघाचं. आणि या टीम घोटीलला जर का एक सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर मी तर एवढंच सांगेल सुरेशच्या बॅटिंगमधून किमान 2 मोठे फटके, किमान 2 षटकार जर का आले तर संघ एक सुस्थितीमध्ये येईल. तर बघूयात काय घडतंय काय बिघडतंय. येणारा पुढचा चेंडू गणेशांचा पुढे येऊन जर खेळला तर आहे ऑन साइडला. 1 रन कंप्लीट. दुसरीची संधी. चुकीचा कॉल. सूरज मात्र बाद. दुसरी धाव गरज होती का हाच प्रश्न आणि या षटकातील 3रा रनआउट आहे. सुंदर गुणलेखनाचं काम मात्र इथे माझे साथी मित्र नितीन पवार यांच्या माध्यमातून केलं जाते. खूप चांगलं गुणलेखन. प्रत्येक गोष्टीची निश्चित स्वरूपाने माहिती आमच्यापर्यंत पोहोचते की मागील काही वर्षांपासून सातत्याने महत्वाची भूमिका गुणलेखनाच्या क्षेत्रामध्ये बजावत आहेत. आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर सातारा क्रिकेट असोसिएशन मध्ये ऑफिशियल गुणलेखनाची भूमिका दर्शवत आहेत. आणि बघा प्रत्येक चेंडूच्या मागे इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. षटकाचं पूर्ण विश्लेषण आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. मागील सत्राची आणि आत्ता सत्राची कंपॅरिझन आमच्यापर्यंत पोहोचवत. या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळेला मात्र त्यांना देखील एक वेगळी मजा येते. कारण की रेकॉर्ड्स, इत्तमभूत माहिती, विश्लेषण या सर्व गोष्टी क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या ना तर मॅचची मजाच वेगळी. फ्रंट फुटला आहेत. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केले. वाईडिश थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू सरसावतोय. एक रन जरूर मिळेल. सिंगने धावफलक थोडं हलते वधारते आणि जाऊन मात्र थांबते. आपण पाहू शकता 29 रन्स. 29 धावा. षटकातील 5 चेंडू झालेत आय थिंक. शेवटचा बॉल. निर्णायक चेंडू. कम्मालीची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी टीम डाकेवाडीच्या माध्यमातून. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलाय. 1 बॉल बाकी आहे. बघा टीम डाकेवाडीच्या संघनायकाचं कौतुक करावं लागेल. टॉस जिंकला, लगेच निर्णय कळवला. हो आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. त्याला अनुसरून गोलंदाजीचं पाचारण केलं गेलं. मारुतीच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिली सफलता मारुतीने प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर सर्वच गोलंदाजांनी किमया गाठून दाखवली लयबद्ध पद्धतीने. आणि याचबरोबर सत्राचा होतोय खेळ समाप्त. 30 धावा स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत आणि 31 धावांचं आव्हान यावेळेस मात्र ठेवलं गेलंय टीम घोटीलच्या माध्यमातून डाकेवाडी संघासाठी.
चला टॉस करूयात. चला चला लवकर थोडासा वेग वाढवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे, कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता 31 धावांचं टार्गेट आहे. 30 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. चालू सामना घोटील विरुद्ध डाकेवाडी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकून टीम डाकेवाडीने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की टीम घोटीलला 30 मध्ये रोखलं गेलं आणि 31 धावांचं एक मापक आव्हान उभं केलं गेलं. सामन्याचा पूर्वार्ध हा संपलेला आहे. उत्तरार्ध थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येईल आणि ओपनिंग पेअर आय थिंक मैदानाच्या आतमध्ये आलेत. पंच काहीसं डिस्कशन करतायत, आयोजक काहीसं डिस्कशन करतायत. सलतेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर बघा टीम घोटीलवरती 2 धावांची पेनल्टी लावली आहे. बॉल द्यायचा, चला बॉल द्यायचा. सदा सदा तर बघा मित्रांनो 2 धावांची पेनल्टी घोटील या संघावरती लावली गेली आहे, ज्यामुळे 31 जो टार्गेट होता तो कमी होऊन आता 29 झालाय. मॅन्डेटरी डाकेवाडी संघाला 29 करावे लागतील जर का या सामन्यामध्ये विजय नोंदवायचा असेल तर. कृपया याची आपण नोंद घ्यायची. जर तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे तर मॅन्डेटरी तुम्हाला 29 धावा करावेच लागतील. 2 धावांची पेनल्टी होती. 31 - 2 = 29. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सातारा स्पोर्ट्स चषक 2024च्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचा त्याचबरोबर सर्व खेळाडू वर्गांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मी प्रशांत पुजारी. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये कालचा दिवस खूप एन्जॉय केला आणि आज मात्र सर्व प्रश्नांची उत्तरं उलगडतील. कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, सामनावीर, सर्व गोष्टींचा उलगडा आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये सातारा स्पोर्ट्स चषक मध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. तर सामन्याला मात्र होते सुरुवात. पहिला चेंडू बाईटच्या माध्यमातून 1 धाव जरूर मिळते. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो गोलंदाज आलेले आहेत सुरेश पुजारी आणि त्यानंतर स्ट्राईक वरती आपण पाहतोय संतोष. नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत रोहन. टाकला काय घ्यायचं ते सांगा तुम्ही. तर सलतेवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतलाय. तर विरोधी संघाने याची नोंद घ्यायची. मथरेवाडी टीम ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय अलंग द कार्पेट. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की 1 धाव जरूर कंप्लीट केली गेली. धाव फलकावरती 1 ने मात्र भर पडतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत क्रिकेट, थोडंसं संयमी क्रिकेट खेळावं लागेल. टीम डाकेवाडीला माहिती आहे की पहिल्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजांनी जो कारनामा केलाय त्याला जर का यशामध्ये कंप्लीट करायचं असेल तर इथे संयमी क्रिकेट पाहायला मिळेल, दाखवावं लागेल. आउटसाइड एज घेत चेंडू येतोय ऑन साइडला. सिंगल जरूर मिळेल. सिंगलने धावफलक थोडंसं बदारत आहे. धावफलक मात्र पुढे जातोय. आपण पाहू शकता धावफलक मात्र जाऊन थांबेल 3च्या घरामध्ये. बघा आता 3 वाजलेत. थोड्याच वेळामध्ये 4चे ठोके जवाब असतील. त्यानंतर सर्वजण जवळजवळ जे क्रीडा रसिक आसपासच्या परिसरामध्ये राहतात, जे चाहते वर्ग आहेत प्रत्येक संघाचे आणि या क्रिकेटवरती प्रेम करणारे, ते मात्र चहा पाण्याचा कार्यक्रम आटपून आज मैदानावरती अल्लोट गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय थोडीशी गर्दी कमी आहे, परंतु जसं आपण सायंकाळच्या सत्रामध्ये जाऊ ना प्रेक्षकांचा प्रतिसाद हा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सुरेश पुजारी खूप चांगली गोलंदाजी करतायत. दिमागदार पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. मनामध्ये एकच ध्येय आहे, सुरुवातीची ओपनिंग पेअर हिला जर का सुरंग लावला गेला तर येणाऱ्या फलंदाजांवरती एक मानसिक दबाव आम्हाला जरूर टाकता येईल. कदाचित चेंडू बॅटीची एज घेतला होता, परंतु जमिनीला टच होऊन हा हातामध्ये जातोय. खूप करडी लक्ष्य, खूप चांगलं कटाक्ष लक्ष मात्र आपल्या पंचांचं आपण पाहतोय की या मॅच वरती आहे. कारण की एक छोटी चूक महेश सुपनेकर यांना आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. खूप चांगलं लक्ष आहे, एक स्वतः चांगले क्रिकेटचे अभ्यासू आहेत आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की योग्य निर्णय, एक चुकीचा निर्णय मात्र या स्पर्धेला गालबोट लागू शकतो. आणि कालपासून आपण पाहतो की अशा प्रकारची कुठलीही चूक
आमच्या पंचांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. आणि आज आमच्या पंचांच्या अब्सेन्स मध्ये हे दोन अतिरिक्त पंच चांगली भूमिका दर्शवत आहेत. वाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती जरूर धाव अंकित होईल. 4 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. चेंडूंचा जर का विचार केला तर आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4. स्कोर कार्डवरती धावा देखील आलेल्या आहेत 4. जागा बनवली आहे. पूल जरूर केला गेला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेस खूप मोठा होता. चेंडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून काव कॉर्नरच्या दिशेने 4 धावांसाठी इथे आलाय चौकार. गरज होती कुठेतरी हातांना खुले करण्याची, कारण की जास्त काळ शांत बसणं कदाचित आवडत नाहीये या फलंदाजाला. चांगला फटका पुलच्या माध्यमातून चेंडूला मात्र भिरकावून लावले. सर्व प्रेक्षकांमध्ये धाडून दिलंय आणि मोहर मात्र लावली. 4 धावांच्या चौकाराची फलंदाज रोहनच्या माध्यमातून. स्कोर काय आला? स्कोर काय 9 रन का? 5 होते ना, 5 वरती बाउंड्री आली. 5 बोलले बघा. 4च धावा होत्या त्या, असे आमचे गुणलेखक सांगतायत. त्यामुळे 4+4 5 धावा झाल्यात. 9 धावा, सॉरी 8 रन झालेत. ते 4 आणि हा 4, टोटल 8 रन. बघा दोन्ही टीम्सला विनंती असेल तुमचे 12th मॅन इथेच ठेवा. काय जो बदल आहे तो आम्ही इथेच स्पष्ट करू त्यांना. प्रत्येकाला समजून सांगणं एवढा टाइम नाही आपल्याकडे. सुरेश यादव आलेत. पहिले सुरेश पुजारी होते, आता सुरेश यादव आलेत. राऊंड द विकेट सुरेश. पहिला चेंडू. अकुटप्पेची लाईन. पूल केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, परंतु काय कमबॅक आहे. पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत येईल. कम्मालीचं क्षेत्ररक्षण बघा. पावलं थोडीशी अडखळली होती. तोल थोडासा गेला होता, परंतु स्वतःला सावरलं, संघाला सावरलं आणि 2 अमूल्य धावा इथं रोखण्यामध्ये यशस्वी झालेत. पहिलीच मॅच आहे मित्रांनो. पहिल्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतात. आत्मविश्वास हा बळावलेला नसतो. प्रॅक्टिस सेशन थोडंसं कमी पडलेलं असतं, कारण की आपण त्या कुटुंबामधून बिलॉंग करतो जिथे मात्र घरच्या जबाबदाऱ्या आणि पॅशन याचं दोघांचा आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे. सध्याच्या घडीला सांगायचं म्हटलं तर आपल्याच परिसरामध्ये भरपूर असे तरुण आहेत जे मुंबई CST, त्याच्यानंतर बोरिवली अशा लांब लांब ठिकाणी कामाला जातात. आणि अशा ठिकाणी कामाला जेव्हा आपण जातो त्यावेळेला सकाळी लवकर उठावं लागतं. उठल्यानंतर ड्युटीला जावं लागतं. संध्याकाळी जोपर्यंत येतो तोपर्यंत दिवस मावळलेला असतो. सकाळीची प्रॅक्टिस कदाचितच भेटते, परंतु सायंकाळची प्रॅक्टिसच भेटत नाही. आणि हे सर्व काय होत असताना स्वतःला क्रिकेटसाठी फिट ठेवायचंय, प्रॉपर ठेवायचंय, मेंटेन ठेवायचंय, कन्सिस्टंट ठेवायचंय. हे पहिल्या स्पर्धेमध्ये तेवढंच सर्वांना अवगत नसतं. ओव्हरपिच चेंडू जरूर होता. चेंडूला खोदून काढलाय. सदा चेंडूवरती येत आहेत. कदाचित त्यांच्या खिशामधून काहीतरी पडलंय. तर जरूर आपण पाहतोय की इथे अजून एक डबल ऍड होते. खूप चांगल्या पद्धतीने मात्र इथे 2-2 धावा नोंदवल्या जातात. बॅकफुटला जात. यावेळेस मात्र चेंडूला पॉइंट मधून खेळवलं गेलं. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अजून एक 2 धाव. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर सिंगल आणि आता मग डबल सिंगल आणि आता परत डबल. 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडू अद्याप देखील येणं बाकी आहे मित्रांनो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू मात्र नीटचा पट्ट्यामध्ये येत नाहीयेत. शफल खूप चांगल्या पद्धतीने झाले होते. पावलांचा वापर देखील केला गेला होता, परंतु चेंडूचा वेग कदाचित नीटचा समजू शकले नाहीयेत आणि ज्यामुळे की काय आपण पाहतोय की निर्धाव चेंडू या षटकामधला येतोय. बघा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ज्या प्रकारे कॉम्बिनेशन केले गेले, सिंगल डबल वरती फोकस, हे कॅल्क्युलेशन वाले क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने अपनावलं गेलंय. परंतु मोठ्या फटका खेळण्याचा मोह हा आवरला जात नाहीये. बघा सरळ बॅटिंगने चांगल्या धावा येत असताना काय गरज होती अशा प्रकारचे चुकीचे फटके खेळण्याची. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. यश मात्र प्राप्त होईल गोलंदाज सुरेश यांना.
स्कोर कार्ड वरती धावा मात्र आपण पाहतो या अंकित केल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 15. समीकरणाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर येणारे 12 चेंडू 14ची आवश्यकता असेल. 12 बॉल 14. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती सिंगल आली त्याच्यानंतर मात्र विकेट संपादित होते. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे मित्रांनो परंतु ही लो स्कोरिंग मॅच कुठेतरी हाय व्होल्टेज ड्रामाकडे जाते आणि सातत्याने आपण भरपूर वेळेला असंच पाहतो की जिथे जिथे धावसंख्या कमी असते ना तिथे तिथे मात्र धाव फलकांचा पाठला करत असताना सामना अधिक चुरशीचा होतो आणि काहीसं चित्र डाकेवाडी संघासाठी हेच झालंय. घोटील संघाने खूप चांगला कमबॅक केलाय मित्रांनो. पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या फलंदाजांकडून जरूर काहीशा चुका झाल्यात परंतु त्या चुकांची पुनरावृत्ती न करता स्वाभाविक क्रिकेटचा खेळ दाखवत आपल्या संघासाठी जे हवंय ना ते करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की थोडासा डाकेवाडीचा संघ गुरफटलाय जाळ्यामध्ये. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज बॅटीची इनसाइड एज घेत उंच पुरा असा गोलंदाज. ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. वेस्ट इंडिजचे गोलंदाज कर्टली अँब्रॉस यांची ज्या प्रकारची ऍक्शन आहे ना त्याच प्रकारच्या ऍक्शनची मला इथे आठवण झाली. लांब लचक रनअप हाय ऍक्शन थोडंसं इथे असं थोडंसं वाकायचं चेंडूला रिलीज करायचं चेंडूला आतमध्ये आणायचं या सर्व गोष्टींची कुठेतरी मला इथे जाणीव झाली त्याच्यामुळे आठवण झाली कर्टली अँब्रॉसची. अजून एक चेंडू आतमध्ये येतोय. कमालीची गोलंदाजी. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सदा. बघा पहिला होता सुरेश पुन्हा आला सुरेश आणि आता आलाय सदा म्हणजे या तिन्ही नावांमध्ये सामायिक दिसतंय आणि कदाचित त्यांची राशी देखील सेम आहे आणि प्रत्येकाच्या राशी इथं जुळल्यात आणि गोलंदाजीची स्ट्रेंथ आणि एकमेकांची पावलं देखील जुळलेत आणि डाकेवाडी संघ आता कुठेतरी अडकला यांच्या जाळ्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू. कमालीची उसळी कमालीची गोलंदाजी. सदाने पूर्णपणे थक्क करून सोडले फलंदाजांना. चारोखाने चित. अपेक्षा देखील नव्हती की हा सामना अशा प्रकारे टर्न करेल अशा प्रकारे हा सामना पुढे निघून जाईल आणि ज्या प्रकारची अफलातून गोलंदाजी दाखवले गोलंदाजीच्या बलबुतावरती आता मात्र या संघाने कुरघोडी केली आहे टीम डाकेवाडी विरुद्ध. एक मोठा फटका प्रेशर रिलीज करेल. चुकीचा कॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद. धावचीच्या माध्यमातून रोहित येतोय तंबूच्या आश्रयाला.
स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय 16 रन. आणि इथे आपण पाहतोय षटक जवळजवळ संपलंय. राईट, षटक संपलंय. 16 रन झालेत म्हणजे इथून आवश्यकता असेल ते म्हणजे 13. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बघा 2 धावांची पॅनल्टी घोटील संघावरती लावल्या देखील नंतर या संघाने काय खेळ दाखवला, जिद्द कशी असावी ती मात्र घोटील संघाने दाखवले. टीम वर्क कसं असावं हे घोटील संघाने दाखवलंय. आणि एकमेकांचं कोऑर्डिनेशन करत विरोधकांवरती कशा प्रकारे कुरघोडी करायची हे मात्र घोटील संघाने दाखवलं. म्हणजे सर्वतोपरी पहिल्या 17 मधल्या चुकांना विसरून आपलं विजन आणि आपला विजयाचा रोडमॅप हा मात्र मागील 3 षटकांमध्ये या मैदानावरती या टीमने दाखवलाय. चला 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 लवकर लवकर लवकर. 3 6 13 6 13. वेळ कमी आपल्याकडे. 6 13. बघा काय योगायोगे चौथा गोलंदाज जो आलाय तो देखील सचिनच आहे. म्हणजेच एका राशीचे सर्व गोलंदाज या टीमने वापरायचं ठरवलं की काय असं म्हणावं लागेल. आणि स्पर्धेचं नाव देखील सातारा स्पोर्ट्स चषक आहे. सर्व गणित आज जुळतायत घोटील संघाची, परंतु विजयाची गाथा लिहिली जाणार का. चला राईट ओव्हर द विकेट, सॉरी माफ करा, राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती आलेत सचिन. आणि समीकरण असेल 6 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 13 धावांची. नौका फलंदाज यावेळेस मात्र आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आहेत ते रोहित, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय संतोष. मारुती आहेत, माफ करा, ज्या मारुतीने पहिलं षटक हाताळलं होतं आणि कमालीची गोलंदाजी करत आपल्या टीमला एक चांगले स्टार्ट करून दिला होता, तोच मारुती आता मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती उपस्थित आहे. 17 रन, येणारे 5 चेंडू, 12 धावांची आवश्यकता. मागील सामना काय झाला होता मित्रांनो, 2 बॉल 12 ची आवश्यकता असताना षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर एक वाईट आला, 1 बॉल 4 ची आवश्यकता असताना डॉट आला. संतोष ओपनिंगला आलेला फलंदाज मैदानावरती पूर्णपणे सेट झालाय. अपेक्षा भरपूर आहेत. फुलटॉस आणि फुल टू लॉस. 4 धावांसाठी फरार चेंडू, चौकार. धीम्या गतीने चेंडू टाकला होता, थोडासा अडखळला होता संतोष जरूर, परंतु शेवटच्या क्षणी बॅटीचा फ्लो चेंडूवरती आदळला आणि परिणामादाखल आपण पाहतोय बॅट बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या समोर आणि चेंडू प्रेक्षकांमध्ये फरार. आता मात्र येणारे 4 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 8 धावांची. 4 बॉल 8. हा यस केलं, मायनस करूनच आम्ही सांगितलं 4 बॉल 8. ऑन साइडला अजून एक मोठा फटका संतोषच्या बॅटीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी पळतोय, धावतोय, प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. इथे पंचांचा इशारा, 4 धावांसाठी आलाय चौकार. कदाचित संतोष याच्यासाठीच विकेट वरती वेट करत होता, थांबून होता, संयमाने धीर घेऊन होता आणि त्याच्या संयमाला आता करावं लागेल सॅल्यूट. जिथे 4 धावा 8 ची आवश्यकता होती, समीकरणामध्ये फेरबदल. येणारे 3 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 4 धावांची. प्रयत्नांती परमेश्वर हे शाळेमध्ये कुठेतरी वाचलं होतं काळ्या बोर्डावरती, आणि आता मात्र तेच प्रयत्न केले गेले संतोष कर्वे, आणि इथे मात्र यशाच्या जवळ तो जातोय. हो 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 सचिन जी, क्या बात है. हम भी किसी कच्चे वस्ताद के पहलवान नाही आहे, हेच कदाचित सांगतायत. अनुभव आहे यांच्याकडे. 2 बॉल 4, 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. एक निर्णायक चेंडू संतोष यांच्या विरोधामध्ये. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरीचा कॉल, आणि इथे मात्र आपण काय पाहतोय, शेवटचा 1 बॉल आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 2 धावांची. कंपल्सरी चेसिंगचा हा नियम आहे. 1 धाव आली तर घोटीलचा संघ विजयी होईल, 2 धावा आल्या तर मात्र डाकेवाडीचा संघ विजयी होईल. सामना काय असतो, क्रिकेटची मजा काय असते, द्वंद्वयुद्ध काय असतं, आणि हे सर्व काय आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना जे हवं होतं ना एंटरटेनमेंट, ते सर्व काय इथे पाहायला मिळालंय. शेवटच्या टप्प्यामध्ये आला हा सामना. दोन्ही संघांचे क्षेत्ररक्षक, खेळाडू, पाठीराखे सर्व ऑन द टो आलेत. झोपलेला प्रेक्षक वर्ग जागा झालाय. आता मात्र हृदयाचे ठोके, हृदयाची धडधड हेच सांगते या शेवटच्या बॉलवरती घडणार काय. 1 बॉल
2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. अटॅकिंग क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षकांना थोडंसं क्लोज केलं गेलंय. सचिन यांची रणनीती काय असेल? आपला संपूर्ण अनुभव, या संपूर्ण अनुभवामधला त्याचा तो गोल्डन चेंडू ते शोधून काढतील. संतोषला रीड केलंय त्यांनी. संतोषची मजबूत बाजू त्यांनी ओळखली आणि हा गोल्डन चेंडू इथं हाताळला जाणार का? शेवटचा एक बॉल, आवश्यकता असेल 2 धावांची. जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि इथे मात्र बघा आपला अनुभव पणाला लावत डॉट बॉलची सांगता. मॅच फिनिश. 2 धावांची पॅनल्टी असताना देखील घोटील टीमने या धावसंख्येला डिफेन्स केलंय. वाह, कमालीचं क्रिकेट. पैसा वसूल मुकाबला. आनंद, उत्साह, जल्लोष सर्व काही पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. सलतेवाडी चला आतमध्ये. हरीश सलते आणि कंपनी चला आत चला. आपण टॉस जिंकलात. क्षेत्ररक्षणाचा आपला निर्णय आहे. चला आता आपण लवकरात लवकर आतमध्ये यायचं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि कौतुक. आणि त्याचबरोबर टीम डाकेवाडी, तुम्ही देखील खूप चांगले क्रिकेट दाखवलं. तर अप्रतिम मॅच. सलतेवाडी चला आतमध्ये प्लीज, विनंती करतो. आम्ही तुम्हाला वारंवार भरपूर वेळ दवडला गेलाय. मत्रेवाडी टीम ओपनिंग पेयर. मत्रेवाडी टीम ओपनिंग पेयर.